नमस्कार, स्वागत है आपका एम न्यूज में। महानगर पालिका चुनाव संपन्न होने के साथ ही फेरी वालों के खिलाफ महानगर पालिका की कार्रवाई तेज हो गई है और इसके पीछे भारी ट्रैफिक समस्या और फेरी वालों द्वारा रोड पर जबरन कब्जा करने और आम पब्लिक को परेशान होने की दलीलें दी जा रही हैं और ये क्रम काफी दिनों से चल रहा है। इस विषय में फेरी वाले काफी नाराजगी व्यक्त कर रहे हैं सरकार के प्रति, जबकि सरकार का कहना है कि आम नागरिकों की सुविधा को देखते हुए फेरी वालों के खिलाफ कार्रवाई की जा रही है। इस विषय में जनवादी हाकर्स सभा ने एक प्रेस कॉन्फ्रेंस की और उन्होंने कहा कि यदि सरकार हमारी मांग नहीं मानती है तो हमें मजबूरन आंदोलन करना पड़ेगा। इस विषय में जनवादी हाकर्स सभा मुंबई द्वारा मुंबई मराठी पत्रकार संघ में एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। पत्रकारों और मीडिया से बात करते हुए के नारायणन और शैलेंद्र कांबले ने कई मुद्दों पर बात करते हुए बताया कि अगर सरकार हमारी मांगे नहीं रखेगी तो 11 मार्च 2026 को फेरी वालों के साथ हम मोर्चा करेंगे। देखिए रवि यादव की ये विशेष रिपोर्ट। आझाद मैदानमध्ये हा मोर्चा आणणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या 15 ते 18 जिल्ह्यांमध्ये ह्या फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी व्हावी, 2014च्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी त्यासाठीचा हा मोर्चा असणार आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये। आणि त्याचसोबत जे फेरीवाल्यांवर सध्या कारवाई सुरू आहे प्रचंड प्रमाणामध्ये, त्या कारवाईला थांबवली पाहिजे। त्यांना ताबडतोबीने त्यांना हे दिलं पाहिजे, राहत दिली पाहिजे, त्यांना सवलत दिल्या पाहिजे। त्यांच्यावर ही जी काय संकट कोसळलं आहे ते त्वरित थांबवलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्याचबरोबर फेरीवाल्यांच्यावर जो काय पोलिसांच्या कर्मी आणि BMCच्या कर्मी जे काय सारखे त्यांच्यावर जे काय चार्जेस लावले जातात ते थांबवले पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांचे सर्वे झाले, त्या सर्वे झालेल्या लोकांवर कशाला कारवाई करता? ज्यांनी मतदानामध्ये जिथे तिथे टाउन वेंडिंग कमिटीच्या निवडणुका झाल्या, ज्यांनी मतदानामध्ये भाग घेतला अशा फेरीवाल्यांवर पण तुम्ही सरसकट कारवाई करताय। आणि तुम्हीच ठरवले ना 2014च्या प्रमाणे 1,28,000 फॉर्म वाटले तुम्ही, त्यातले 99,435 फॉर्म अधिकृत हे झालेले आहेत, कोर्टाकडे पण दिले आणि कोर्ट पण म्हणतं 99,435 काय ते आम्हाला सांगा। मग एवढे जर 1 लाखाच्या आसपास फेरीवाले आहेत तर मग ते अनधिकृत होऊ कसे शकतात? ते अधिकृत फेरीवाले आहेत। आणि म्हणून काल विधानसभेमध्ये आमदार असलम शेख यांनी प्रश्न उपस्थित केला, बाकीच्या लोकांनी प्रश्न उपस्थित केला। आपलं म्हणणं आहे की हे सगळे जेव्हा विधानसभेमध्ये चर्चा होते याचा अर्थ असा आहे की आपण याच्यामध्ये फेरीवाल्यांवर खरोखरच फार सिरियस आज त्या फेरीवाल्यांची अवस्था सुरू आहे। आणि हे महानगरपालिकेला पण माहिती आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला पण माहिती आहे, ह्या दोघांनाही माहिती आहे की फेरीवाले मुंबईतले हे अधिकृत फेरीवाले आहेत किंवा महाराष्ट्रातले देखील फेरीवाले अधिकृत आहेत। त्यांचे कसं असतं, टाउन वेंडिंग कमिटी झाली की टाउन वेंडिंग कमिटी बसते, त्याच्यामध्ये विविध समाज घटकातली लोक असतात, ते बसतात। दर 5 वर्षाला कायदा म्हणतो दर 5 वर्षाला सर्वे झाला पाहिजे, दर 5 वर्षाला त्याची शहानिशा झाली पाहिजे, तो आहे का नवीन आला आहे अशा पद्धतीची सगळी जी आहे ती त्या ठिकाणी त्याचा सर्वे झाला पाहिजे। हे कुठे महाराष्ट्रामध्ये होतच नाही। तर भाईंदरमध्ये पण नाही होत। 10 महिने झालं आता तिथे टाउन वेंडिंग कमिटी झाली, 10 महिने होऊन सुद्धा तिथे निवडणुका होऊन सगळं झालं, परंतु टाउन वेंडिंग कमिटी गठीत केलेली नाही मीरा भाईंदरमध्ये। म्हणजे विचार करा किती भयानक आहे, म्हणजे काय चाललंय तुमचा सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे। तर ते कदापि जे आहे ते खपवलं जाणार नाही। आणि या दृष्टिकोनातून आम्ही हे मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर 11 तारखेला येतोय। तर बाकीचे सगळे फेरीवाले देखील त्याच्यामध्ये जोडले जातील अशी आम्हाला पूर्ण आशा आहे। न्यायालयाने जर आपल्या बाजूने वेळेपर्यंतही दिलेला नाही तर मग आपल्या काय? हे बघा, आम्हाला पूर्ण माननीय न्यायालयावर विश्वास आहे
कारण माननीय न्यायालयाने जे काय म्हणणं ऐकलेलं आहे फेरीवाल्यांचं 29 आणि 30 जानेवारीला पुन्हा 11 फेब्रुवारीला जे म्हणणं ऐकले 2 दिवस फेरीवाल्यांच्या प्रश्नावर जे म्हणणं ऐकले त्याच्यातून निश्चितपणाने माननीय न्यायालय काहीतरी सकारात्मक त्याचं नियमन बनवण्यासाठीचं पाऊल किंवा तशा पद्धतीचे आदेश देतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.